तुम्हाला ते थॉमस अल्वा एडिसनची स्टोरी माहित असेल की ज्या वेळेला शाळेमधनं शिक्षकांनी एक चिठ्ठी देऊन घरी पाठवून दिलं आणि सांगितलं उद्यापासून तो आमच्या शाळेत येऊ नकोस. मुख्याध्यापकांनी दिलेली चिठ्ठी फक्त आईलाच उघडायला सांग. तर आईला तिने चिठ्ठी रडत रडत दिली तर म्हणे काय लिहिलं आई यामध्ये. तर त्यावेळेला ती न्यूटनची त्या एडिसनची आई म्हटली. अल्वा म्हणजे आईचं नाव लावलं होतं ना त्यानं, आईनंच मोठं केलं त्यांनी. तर ती आई म्हणाली अरे तू इतका टॅलेंटेड आहेस, इतका तू ब्रिलियंट आहेस की त्या शाळेमध्ये तुला शिकवता येईल एवढं शिक्षकांचं ज्ञान नाही आहे, त्यांच्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं इक्विपमेंट्स नाही आहेत की तुला जेवढं ज्ञान देऊ शकतील तसे शिक्षक नाही आहेत, त्यामुळे मला शिकवायला सांगितलंय तुला. आणि आपल्याला माहित आहे की घरात बसून त्यांनी शिक्षण घेतलं. आणि ज्यावेळेला आई काहीतरी 40-50 वर्षांनं देवाघरी गेली त्याला तिचं कपाट चाळत असताना ती चिठ्ठी एडिसनना मिळाली. त्यावेळेला त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं त्या मुख्याध्यापकांनी, युअर चाइल्ड, त्यावेळेला लहान असताना, युअर चाइल्ड इज मेंटली डिफिशियंट, वी कॅनॉट टीच हिअर, ही इज एक्सपेल्ड. तुमचं मूल आहे ते मेंटली रिटार्डेड आहे आणि त्याला आम्ही शाळेत शिकवू शकत नाहीये, त्याला आम्ही रिस्ट्रिकेट बाहेर काढून दिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं की थॉमस अल्वा एडिसन वॉज मेंटली डिफिशियंट चाइल्ड अँड हिज मदर मेड हिम द जीनियस ऑफ द सेंचुरी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली, गेले घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सर संगे आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ती लढण्याची प्रेरणा या नाशिकच्या मातीमधल्या कुसुमाग्रजांनी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय वेगळं सांगायचे, त्या भूमीतले तुम्ही आहात, ती प्रेरणा आहे. त्यामुळे यू आर नॉट व्हॉट युअर एज इज, यू आर नॉट व्हॉट युअर वेट इज. तुमचं वय नाही, तुमचं एज नाही, तुम्ही तुमचं वजन नाही आहे, तुम्ही कुठले परिधान करताय कपडे ते नाही आहेत. व्हॉट एव्हर यू आर, व्हॉट वर्ड्स यू स्पीक अँड द बुक्स यू रीड. तुम्ही तुमचे वर्ड्स आहात जे तुमच्या तोंडातून बाहेर पडतात आणि पुस्तकं आहात तुम्ही जी वाचतात. त्यामुळे हे वाचण्याचं जे आहे ना, ते पेन मधली शक्ती आहे ना, ती शाई आहे, तेच वाघिणीचं दूध आहे हे समजायचं. आजकाल तुमच्या बोटामध्ये असेल पॉझिटिव्ह वेनं घेतलं तर.